नमस्कार मित्रांनो, SIP करा SIP करा हे लय जण प्रत्येक जण म्हणते, पण SIP म्हणजे काय आहे, म्युच्युअल फंड म्हणजे काय आहे, आपण हे आज समजून घेणार आहोत. ओके, तर चला बघा. इन्व्हेस्टमेंट पहिल्यांदा सुरू आपल्याला जर समजून घ्यायचं असेल SIP काय आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला इन्व्हेस्टमेंट म्हणजे समजून घ्यावं लागेल. ओके, इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय माहिती आहे का, आपण 100, 500, 1000, 2000, 10,000, 5,000, 50,000, 1,00,000, 2,00,000, 10,00,000 किती पण अमाऊंट असो, ती आपण कुठंतरी गुंतवतो, काहीतरी खरेदी करतो, त्याला म्हणतो आपण इन्व्हेस्टमेंट. ओके, आपण त्यामध्ये काय करू शकतो, बँकेमध्ये FD करू शकतो, वन टाइम थोडे थोडे पैसे टाकून RD करू शकतो. समजलं, FD आणि RD. आणि काही सरकारचे बॉन्ड्स असतात, बॉन्ड्समध्ये घेऊ शकतो, आपण विकत घेऊ शकतो. ओके, त्या बघतो, जमीन खरेदी विक्री करतो, शेती खरेदी विक्री करतो आणि घर खरेदी विक्री करतो. सोपं आहे. मग तसंच म्युच्युअल फंड पण तसंच खरेदी विक्री करू शकतो आपण. ओके, आता ते कशी करतात पहा. म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपल्याला FD, RD, बॉन्ड्स, जमीन, शेती, घर हे आपल्याला माहिती आहे, प्लॉट कसे खरेदी विक्री करायचे. आता म्युच्युअल फंडमध्ये खरेदी विक्री कशी करायची हे आपण समजून घेणार आहोत. ओके, आता काय विषय माहिती आहे का, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी दोन पद्धती येतात. ओके, आता दोन पद्धती म्हणजे त्याच्या अगोदर एक आपण समजू. आपल्याकडे जर समजा 2,500, 3,000, 5,000, 10, 6,000, 7,000, 10,000, 20,000, 30,000, 50,000, 1,00,000, 2,00,000, 10,00,000 किती पण असू द्या. ओके, एवढी अमाऊंट एकदाच आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करून आपले पैसे गुंतवू शकतो. ओके, हे एकदाच. पण काही माणसाचं तसं नसते, प्रत्येकाकडे पैसा आहे असं आहे का, नाही, पैसा नाहीये. म्हणून काय करू शकतो आपण, दररोज आपण कमीत कमी 100, 500 रुपये, 1000 रुपयापासून सुरुवात करून SIP मध्ये करू शकतो. आता आला मूळ मुद्दा पहा. SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. सिस्टमॅटिक पद्धतीनं आपले पैसे इन्व्हेस्टमेंट होणं, त्याला म्हणतात SIP. ओके, आता हे SIP चे पैसे कुठं जातात बघा. SIP चे पैसे कुठे जातात, दर महिन्याला जर समजा आपण 500 रुपये टाकले, SIP ला जर दर महिन्यात 500 रुपये जर आपण टाकले, तर वर्षाच्या एका वर्षात 6,000 रुपये जमा होतात. किती? 6,000 रुपये. ते 6,000 रुपये दर महिन्याला इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमध्ये होतात. ओके, हे दर मंथली 500 रुपये होणार. आणि हे एकदाच म्हणजे लमसम अमाऊंट, म्हणजे एकदाच वन टाइम इन्व्हेस्टमेंट. म्हणजे किती असो ते, एवढी असो का एवढी असो. ओके, ही इन्व्हेस्टमेंट पण कुठं होणार, म्युच्युअल फंडमध्येच इन्व्हेस्टमेंट होणार. ओके, आणि हे जे दर महिन्याला इन्व्हेस्टमेंट करायचं ते पण आपण म्युच्युअल फंडमध्येच इन्व्हेस्टमेंट करायचं. ओके, आता हे म्युच्युअल फंड काय भानगडे पाहून घ्या. ओके, म्युच्युअल फंड म्हणजे हे काय करते, वेगवेगळ्या कंपन्यांचे स्टॉक्स खरेदी करते, म्हणजे शेअर्स खरेदी करते. म्हणजे स्टॉक्स म्हणजे कोण्याही कंपनीचे असू द्या. आता वेगवेगळ्या म्युच्युअल फंडचं वेगवेगळं गणित आहे. कोणते शेअर खरेदी करायचे, खरेदी नाही करायचे, हे त्या म्युच्युअल फंडच्या मॅनेजरवर डिपेंड असते. ओके, मग HDFC असो, इन्फोसिस स्टॉक्स असो, रिलायन्सचा स्टॉक असो का, BOI असो, ॲक्सिस बँक असो, ICICI बँक असो का, अदानी पॉवरचा स्टॉक असो का, एक्सेट्रा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करते. म्हणजे काय करते माहिती का, हे म्युच्युअल फंड वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स विकत घेते. ओके, आणि त्याच्यानंतर शेअर्स विकत घेते. ओके, म्युच्युअल फंड समजलं, स्टॉक समजले. आता हे म्युच्युअल फंड काय आहे माहिती का, हे जे स्टॉक्स आहेत, हे पहा स्टॉक शब्द इथं आला. ओके, हे स्टॉक्सचं बाजार म्हणजे मार्केट, त्याला तर म्हणतात स्टॉक मार्केट. ओके, एवढं बेसिक ज्ञान. आता त्याला म्हणतो आपण मराठी भाषेत शेअर बाजार. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके.